महाराष्ट्र राज्य येळ्ळूर नामफलक प्रकरणातील 7 पैकी प्रलंबित 4 खटल्यांमधील 125/2015 क्रमांकाच्या गुन्ह्यातील सर्व 42 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। महाराष्ट्र राज्य येळ्ळूर नामफलक प्रकरणातील खटल्यांमध्ये एकूण 42 आरोपी आहेत। त्यापैकी 7 जणांना वगळण्यात आलं असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे सध्या 32 आरोपींविरुद्ध खटला सुरू आहे। महाराष्ट्र राज्य येळ्ळूर नामफलकाशी संबंधित एकूण 7 खटले दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 3 खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला आहे। उर्वरित 4 खटल्यांचं कामकाज आता अंतिम टप्प्यात आलं आहे। त्या अनुषंगाने 4 खटल्यांपैकी 125/2015 क्रमांकाच्या गुन्ह्यासंदर्भात काल गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने संबंधित सर्व 42 आरोपींची साक्षीदारांमधील विसंगती व सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली आहे। आरोपींच्या बाजूने ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट हेमराज बेंचनवर आणि ॲडव्होकेट श्याम पाटील हे कामकाज पाहत आहेत। न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार यांनी महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा नामफलक हटवल्यामुळे 27 मे 2014 मध्ये येळ्ळूर वासियांच्या संतापाचा उद्रेक झाला होता। त्यावेळी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या परिस्थितीस कारणीभूत ठरवून सुमारे 250 ते 300 ग्रामस्थांवर पोलिसांनी 7 गुन्हे दाखल केले होते। त्यापैकी या 125/2015 क्रमांकाच्या सीपीआय मुरुड सिद्धाप्पा यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील 42 आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे असे सांगितले। 7/2014 रोजी महाराष्ट्र राज्य येळ्ळूर ह्या फलक येळ्ळूर गावात लावल्याबद्दल 27/5/7/2014 रोजी जो घटना घडलेले त्यात एकूण 250 ते 300 माझं येळ्ळूर गावचे ग्रामस्थांच्यावर 7 गुन्हा नोंद करण्यात आले होते। त्यातील एक गुन्हा आज 42 लोकांच्यावर जो दाखल केले होते त्याचा केस नंबर 125/2015 यांनी सीपीआय मुरुड सिद्धप्पा आरडी यांनी दाखल केले होते। त्याची सुनावणी होऊन आज 42 लोक निर्दोष झाले। एकूण 7 केस मधून हे 4था केस मधून येळ्ळूर ग्रामस्थांचा निर्दोष झालेला आहे आणि 3 केस पेंडिंग आहे। ते पण लवकरात लवकर निर्दोष होतील त्यासाठी सगळे येळ्ळूर ग्रामस्थांनी सहकार करावे असं विनंती आहे। श्यामसुंदर पत्तार। या पद्धतीने एकूण 7 खटल्यांपैकी 4 खटल्यांमध्ये येळ्ळूर वासियांची निर्दोष मुक्तता झाली आहे असं सांगून अद्याप 3 खटले प्रलंबित असून सर्वांच्या सहकार्याने त्या खटल्यातील आरोपींना देखील निर्दोष साबित केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।